नमस्कार, मी सिया आकाश जाधव आणि आजची चौथी कथा तुम्हाला घेऊन जाणार आहे डिजिटल जगाच्या त्या बाजूला जी दिसायला अगदी सोपी, फॅमिलियर आणि हार्मलेस वाटते, पण आतून मात्र अत्यंत धोकादायक ट्रॅपने भरलेली आहे. आज आपण बोलणार आहोत व्हॉट्सअप स्क्रीनशॉटचा ट्रॅप. एक असा ट्रॅप ज्यात लोक मेसेज, फोटो किंवा स्क्रीनशॉट शेअर करताना एक सेकंदही विचार करत नाही, पण नंतर आयुष्य उलटपालट होण्यासाठी फक्त एकच शेअर पुरेसा ठरतो. ही कथा फक्त एका स्क्रीनशॉटची नाही, तर त्या विश्वाची आहे जो आपण विचार न करता कुणाकडेही पाठवतो आणि त्या निष्काळजी विश्वाची किंमत कधी कधी फार महागात पडते. चला पाहूया आजची कथा आपल्या सर्वांना कोणता महत्वाचा धडा शिकवते ते. रुचिरा 32 वर्षाची तरुणी, IIT पास, कॉर्पोरेटमध्ये मॅनेजर, खूप स्मार्ट, खूप अभ्यासू, लॉजिक बेस्ड विचार करणारी. तिच्या मंडळीत तिच्याबद्दल असलेला मित्रांचा समज म्हणजे कुणी तिला फसवू शकत नाही. हो, म्हणतात ना, कधी कधी सर्वात स्मार्ट लोक सर्वात जास्त फसतात. एके दिवशी तिच्या कॉलेजच्या जुन्या ग्रुपवर एक मेसेज येतो, क्रिप्टो आर्बिट्रेज प्रोग्राम, डेली 3% रिटर्न, कंपनी रजिस्टर इन सिंगापूर, लिमिटेड ॲक्सेस. पाठोपाठ काही स्क्रीनशॉट येतात. त्यात बँक डिपॉझिट स्लिप्स, प्रॉफिट पे आउट, मेसेजेस, इंटरनॅशनल नंबर्स, व्हिडिओ कॉल, फोटो आणि बरेच काही. त्यातच तिच्या कॉलेजमधला एक ओळखीचा मित्र अक्षय रिप्लाय करतो, हे गाईज, मी आजच 40,000 कमवले आहे. रुचिराला वाटतं ओळखीचा मित्र आहे म्हणजे प्रोग्राम सेफ असेल, पैसा मिळतोय असं दिसतंय म्हणजे प्रोग्राम विश्वास ठेवण्यासारखा आहे, स्क्रीनशॉट्स पण आहेत म्हणजे प्रोग्राम प्रूव्हन असेल. बट रियालिटी मित्रांनो काही वेगळीच. स्क्रीनशॉट्स हे फसवणुकीचे नवं वेपन्स आहेत. रुचिरा लॉजिक बेस्ड विचार करणारी तरुणीला देखील हे समजलं नाही. याचे तर खरं मला आश्चर्य वाटले. रुचिरा थेट 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक केली. पहिल्या आठवड्यात रोज प्रॉफिट दाखवत होता, रोज डॅशबोर्ड चमकत होता. तिला वाटलंय मी योग्य निर्णय घेतला. अक्षय सुद्धा रोज प्रॉफिट अपडेट टाकत होता. काही दिवसांनी रुचिराला वाटले आपण काही अमाऊंट यातली विथड्रॉ करूया. तिने विथड्रॉल रिक्वेस्ट टाकली आणि बघता बघता वेबसाईट अचानक वेड्यासारखी वागू लागली. युअर विथड्रॉल स्टेटस इज पेंडिंग असा लाल भडक मेसेज दिसू लागला. सपोर्ट इन 24 to 48 hours. कस्टमर केअरला कॉल केला की सतत बिझी 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 आणि डॅशबोर्ड ते तर सरळ मेंटेनन्सला टाकून गायब. त्या क्षणी रुचिराला रिअलाइज झालं, कुछ तो गडबड आहे यार. तिच्या बॅचमेट्सचा ग्रुप पण खूप पॅनिक झाला. 5 मिनिटात सर्वांना समजलं की अक्षय देखील हा फसलेला होता. तो फक्त फेक पे आउटचे स्क्रीनशॉट फॉरवर्ड करत होता. 7 दिवसात संपूर्ण ग्रुपची एकूण 18 लाख रुपयाची फसवणूक झाली. रुचिरा माझ्या ऑफिसला आली आणि डोकं खाली करून समोर बसली. तिचे हात थरथरत होते आणि तिचा आवाज तुटलेला देखील. ती म्हणाली, सर, माझी एक चूक झाली. मी स्क्रीनशॉटला सत्य मानले. मी तिला समजावले. आणि खरं तर आपल्या सर्वांसाठी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आजच्या काळात स्क्रीनशॉट म्हणजे विश्वासाचं मापदंड नाही, तर फसवणूक करणाऱ्यांचं धोकादायक वेपन आहे. ओळखीचा माणूसही न कळत जाळ्यात अडकलेला असू शकतो. क्रिप्टो आर्बिट्रेज प्रोग्राम, डेली रिटर्न, चमकदार डॅशबोर्ड हे सगळं फक्त भ्रमाचे खेळ आहेत मित्रांनो. खरा पैसा कधी स्क्रीनवर दिसत नाही, तो फक्त तुमच्या बँक खात्यात दिसतो. प्रत्येक क्लिक, प्रत्येक फॉरवर्ड, प्रत्येक स्क्रीनशॉट याची किंमत मोठी असते. सावध राहा, जागे राहा आणि लक्षात ठेवा, डिजिटल जगात सर्वात मोठी सुरक्षा म्हणजे आपली जागरूकता. चला आता आपण भेटूया पुढील स्टोरी 5 मध्ये. व्यापाराच्या नावाखाली कशी फसवणूक आणि एका आईची तुटलेली स्वप्न. Thanks for watching.